महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर ऊस शेतीमध्ये कोणत्या पद्धतीने आपण आंतरपीक घेतल्याने आपल्याला फायदा जास्त होतो ही चर्चा आज आम्ही करणार आहोत। तर आपण बघू शकता सरीमध्ये आम्ही ह्या पद्धतीने ऊस लावलेला आहे, त्यानंतर बोदावरती ह्या पद्धतीने मिरची आहे। तर हे आंतरपीक करण्यासाठी आपण पहिला 4 फुटी सरी सोडून घ्याव्यात। 4 फुटी सरी सोडल्यानंतर पहिला आपण मिरचीची लागवड करावी। मिरचीचे तरू आपण पहिला लावावेत। मिरचीचे तरू लावल्यानंतर 2 महिन्यानंतर आपण ह्या पद्धतीने ऊसाचे रोप जे असते ते आपण सरीमध्ये लावू शकता। तर 2 महिन्याचा गॅप ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ऊसाची भरणी ज्यावेळी आपण करतो त्यावेळी ह्या मिरचीला काढायची आवश्यकता असते। तर त्यावेळी आपण मिरची काढतो, त्याच्यासाठी आपण 2 महिन्यापूर्वी ह्या मिरचीचं पीक आपण सुरुवात करावं। तर ह्या पद्धतीने पहिला आपण मिरची लावावी, 2 महिन्यानंतर आपण ऊसाची लावण करावी। तर हे आंतरपीक घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर आपण ह्याच्यामध्ये ओली मिरची आणि वाळलेली मिरची हे आपण विक्री केली तर आपल्याला सरासरी 1 एकरामध्ये 80,000 पर्यंत आपल्याला फायदा होऊ शकतो। ऊसाचा खर्च आम्ही कमी करू शकतो आणि ह्या वर्षी इन्कम आम्ही मिरची लागवडीमधून आम्ही करू शकतो आणि पुढच्या वर्षी आम्ही ऊस लागवडीमधून उत्पन्न मिळवू शकतो। ह्या पद्धतीने आपण प्रत्येक वर्षी उत्पन्न घेण्यासाठी आपण ह्या पद्धतीने आंतरपीक करणं खूप महत्त्वाचं आहे। तर आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला कोणत्या पद्धतीने ऊसामध्ये चालणारे आंतरपीक कोणकोणते आहेत आणि कोणत्या पद्धतीने फायदा होतो ही संपूर्ण माहिती ह्या 2 व्हिडिओमध्ये आपल्याला भेटेल। तर आपण ती बघू शकता आणि त्या पद्धतीने आपण आंतरपीक घेऊ शकता। तर ज्यावेळी आपण मिरची लागवड सुरुवात करतो त्यावेळी आपण ह्याच्यामध्ये 2 मिरचीच्या रोपांमध्ये आम्ही शेंगाची लागवड घेऊ शकतो। त्यानंतर साईडला बोदाच्या साईडला आपण पालेभाजी घेऊ शकतो। ह्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आंतरपीक घेणं खूप महत्त्वाचं आहे। ऊसावरचा खर्च कमी करण्यासाठी ह्या पद्धतीने आंतरपीक घेणं खूप महत्त्वाचं असतं। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।